डीबीटीसाठी विद्यार्थ्यांनी आदिवासी प्रकल्प कार्यालयात पुन्हा एकदा ठिय्या आंदोलन केलंय। या आंदोलनाला राज्याच्या आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी भेट देऊन लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी वर्ग होईल असं आश्वासन दिलंय। मात्र मंत्र्यांना जाऊन 24 तास उलटून देखील विद्यार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी न मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवलं। यावर प्रकल्प अधिकाऱ्यांना विचारणा केली असता लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी वर्ग होईल असं आश्वासन देण्यात आलंय। काल दिनांक 16/1/2025 रोजी पंडित दीनदयाल स्वयं योजनेबाबत काही विद्यार्थी प्रकल्प कार्यालय इथं आलेले होते। त्या बाबतीत कारण त्यांचं जे आपलं फर्स्ट आणि सेकंड सायकल असतं ते त्या सायकलची डीबीटी जमा झाली नव्हती, त्याच्यामुळे विद्यार्थी आले होते। त्याच्या बाबतीत प्रकल्प कार्यालयाने अपर आयुक्त कार्यालय, माननीय आयुक्त कार्यालय यांच्याशी केलेलं आहे। तसंच काल माननीय मंत्री महोदय नंदुरबार दौऱ्यावर असताना धुळे इथे रस्त्यात आले असताना मंत्री महोदयांनी सुद्धा विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं की आपली जी डीबीटी आहे, स्वयंची डीबीटी असेल किंवा वसतिगृह डीबीटी असेल, ही नियमित आता विद्यार्थ्यांच्या खात्यात देण्यात येईल असं सरांनी पण आश्वासन दिलेलं आहे। आणि काल ही प्रोसेस ऑनलाईनची काल सुरू झालेली होती। आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होऊन जाईल। पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवण, नाश्ता व शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट डीबीटी वर्ग केली जाते। डीबीटी वेळेवर न मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी मागील आठवड्यात देखील आंदोलन केलं होतं। विद्यार्थ्यांना 14 जानेवारीपर्यंत डीबीटी खात्यावर वर्ग होईल असं आश्वासन मिळालं होतं। मात्र 17 जानेवारी उजाडून देखील विद्यार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी वर्ग न झाल्यानं विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आक्रमक होत आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन केलंय। आदिवासी विकास मंत्र्यांनी भेट देऊन देखील डीबीटी वर्ग होत नसल्यानं विद्यार्थ्यांनी चांगलीच नाराजी देखील यावेळी व्यक्त केली। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।